श्री स्वामी समर्थ. पुत्रदा एकादशी व्रताला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. हे व्रत संपूर्ण भारतात श्रद्धेने केले जाते. असे म्हटले जाते की या व्रताच्या माध्यमातून भगवान विष्णूंची उपासना केली जाते व वरदान मिळवण्यासाठी उपवासही केला जातो. पंचांगानुसार पुत्रदा एकादशी ही पौष व श्रावण महिन्यात साजरी केली जाते. पुत्रप्राप्तीच्या उद्देशाने याचे व्रत केले जाते. पुत्रदा म्हणजे पुत्र देणारी. जे जोडपे आई वडील होण्याची कामना करतात त्यांच्यासाठी ही एकादशी खूप पवित्र असते. पुत्रदा एकादशीशी संबंधित पौराणिक कथा ऋषी वशिष्ठ आणि त्यांची पत्नी अरुंधती यांच्या संबंधित आहे, ज्यांनी योग्य वारस मिळावा म्हणून हे व्रत पाळले. पुत्रदा एकादशीचे पालन केल्याने अडथळे दूर होतात आणि पालक होण्याचे वरदान मिळू शकते असा विश्वास ठेवून त्यांच्या भक्तीने प्रेरित होऊन अनेक अनुयायी ही परंपरा चालू ठेवतात. चला तर मग या एकादशीचा शुभमुहूर्त जाणून घेऊ. प्रत्येक वर्षी पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार यावर्षी रविवार दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी पुत्रदा एकादशीचा योग आहे. सृष्टीचे पालनकर्ता भगवान विष्णू यांना ही एकादशी समर्पित असते व या दिवशी त्यांची पूजा केली जाते. यावर्षी शनिवार दिनांक 20 जानेवारी रोजी सायंकाळी 7:26 एकादशी तिथीचा आरंभ होत असून सांगता ही 21 जानेवारी रोजी सायंकाळी 7:26 होणार आहे. 21 जानेवारी रोजी संपूर्ण दिवस उपवास धरून दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवार दिनांक 22 जानेवारीला सकाळी 7:15 पासून सकाळी 9:29 पर्यंत उपवास आपण सोडू शकता. पुत्रदा एकादशीची व्रतविधी. पुत्र इच्छा मनात ठेवून दशमीला एक वेळ जेवण करावे. दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान विष्णू यांना प्रणाम करून विधी उरकून गंगाजलयुक्त पाण्याने आंघोळ करावी. ध्यान करावे. संकल्प करावा. भगवान विष्णूंचे आवडते पिवळे वस्त्र परिधान करून सर्वप्रथम सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे. यानंतर भगवान विष्णू व लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करावी. पिवळ्या रंगाची फुले, फळे आणि गोड पदार्थ अर्पण करावे. पूजा करताना विष्णू चाळीसाचे पठण करा. शेवटी आरती करून सुखसमृद्धी, पुत्रप्राप्ती, धनवृद्धीची कामना करा. दिवसभर उपवास करावा. सायंकाळी आरती करून फलाहार करा. सायंकाळी श्री विष्णूंचे ध्यान करावे. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून स्नान व ध्यान करावे. पूजापाठ करून व्रताची सांगता करावी. यानंतर गरजूंना दान करावे. तर ही होती पुत्रदा एकादशी या व्रताबद्दलची माहिती. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.